पंचांगानुसार आज 27 नोव्हेंबर 2025 मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार। हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। अनेक व्रतवैकल्ये, सण, शुभ कार्य या महिन्यात साजरे केले जातात। याहूनही महत्त्वाचं म्हणजे अनेक जण मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून घट मांडतात आणि त्याचे व्रत करतात। यंदा मार्गशीर्ष महिना 20 डिसेंबरपासून सुरू झाला। या दिवशी गुरुवार होता, मात्र त्या दिवशी अमावस्येची छाया असल्याने तो गुरुवार करण्यात आला नाही। यासाठी आज 27 नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवारचे व्रत केले जाणार आहे। मार्गशीर्ष गुरुवारचा घट कसा मांडाल तर घट ज्या ठिकाणी मांडाल तिथली जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढावा। त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा। चौरंगावर लाल कापड ठेवून त्यावर तांदूळ, त्यावर तांब्याचा कलश ठेवावा। कळशाला हळद कुंकू लावून आत पाणी, अक्षता, दुर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी। विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी पंचपात्र कलशावर ठेवावी। त्यावर नारळ ठेवावा। लाल कापडात थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करा। आता त्या ठिकाणी श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे। कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा आणि यथाशक्ती नैवेद्य दाखवू शकता। मंडळी, या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं, त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात। मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो। असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते। देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं। लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात। त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं।